गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र गाईज. तर आज बघा मी खूप दिवसातून ब्लॉग टाकते, तर म्हणलं चला तुमच्यासोबत जी गडबड झाली ती छान अशी शेअर करूयात. तर मी आज रोजच्यासारखे उठले, टिफिन करण्यासाठी कणिक मळून घेतली आणि इथं भाजी टाकली. आणि बटाट्याची भाजी करताना माझ्या लक्षात आलं की आज आपल्याला चतुर्थी आहे आणि इथं आम्हा दोघांनाही चतुर्थी असते, त्याच्यामुळे भाजी पोळी करायचीच नव्हती. मग परत पटकन तरी साबुदाणा भिजायला घातला आणि शिवण्यासाठी छान अशा 2 पोळ्या करून घेतल्या. आणि मग इथं लगेच मी शेंगदाणे भाजून घेतले. म्हणलं चला टिफिनला फक्त खिचडी देऊस तर छान असे लाडूही करून देऊयात. आणि इथं खिचडीला पण शेंगदाणे होते कूट म्हणून शेंगदाणे भाजून घेतले. तोपर्यंत शिवण्याची लगबग चालू होती की मम्मी मी ब्रश केला आहे, मला तोंड धुवायचं आहे का, तर इथं वॉशरूम रिकामं नव्हतं. मग पटकन शिवण्याला घेतलं आणि टेरेसवर निघून गेले. तर आज सकाळी इतकं छान कोवळं ऊन पण पडलं होतं, खूप छान वाटत होतं टेरेसवर. मनच नव्हतं होत की खाली जाऊन स्वयंपाक करूयात म्हणून. मग इथं काय शिवण्याला पटकन पाणी दिलं आणि ब्रश करायला तोंड धुवायला सांगितलं. लगेच खाली आले आणि इथं लाडू करायला घेतले. इथं लाडू करण्याकरता छान असं बघा खजूर बारीक करून घेतलं, शेंगदाणे गुळही छान असे बारीक करून घेतले आणि तुपात काजू बदाम भाजण्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवली. मग पटकन इथं तोपर्यंत कढई गरम होईपर्यंत मिरच्याही भाजून बारीक वाटून अशा घेतल्या. मग पटकन तूप वगैरे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये काजू बदाम भाजून घेतले, सारण तयार करून घेतलं आणि लगेच लाडू वळायला घेतले. आज उशिरा उठल्यामुळं खूपच गडबड होती माझ्या मागं, सगळंच उरकायचं होतं. शिवण्यालाही आंघोळ घालून पटकन चहा दूध द्यायचं होतं प्यायला. पटकन इथं चहा ठेवला. एका बाजूला मी खिचडी करण्याकरता मिरची तळायला घेतली आणि खिचडी बनवायला ठेवून दिली. तर इथं एक झाकण ठेवलं आणि 10 मिनिटांमध्ये खिचडी तयार झाली. मग पटकन साबुदाणा टिफिनमध्ये भरण्यासाठी घेतला. इथं चहाही गरमागरम होत होता, तोपर्यंत छान असा टिफिन भरून घेतला. म्हणलं टिफिनमध्ये खिचडी थंड होईपर्यंत आपला चहाही पिऊन होईल. आणि गाईज कुणाकडून अशी गडबड झाली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. एक नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं सपोर्टच करा गाईज. तर इथं बघा गरमागरम चहाही झाला. आता छान असा चहा पिऊयात. सकाळपासून खूप गडबड होती मागं म्हणून चहाही पिणं झालं नाही. तर थँक्स फॉर वॉचिंग.